जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असं स्टेटस बनवायचं असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप नाही करता। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जो असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल पर्सनली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता आणि विचारू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आणि 9.16 ही फुल स्क्रीन आपल्याला साईट सिलेक्ट करून घ्यायची। साईट सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एडिटिंगवरती यायचं आहे। वरली जी ड्युरेशन आहे बघू शकता, फोटो क्लिप्स ही तुम्हाला 0.5 वरती ठेवायची आणि खाली जी ड्युरेशन ही 4.5 वरती ठेवायची। इथं तुम्हाला खाली फुल स्क्रीनचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा, म्हणजे समोरील आपल्याला ॲड करायचा। ठीक आहे, तर बघू शकता आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर बघू शकता आपल्याला परत करायचं काय भावांनो, इथं तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे पण इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल आता ते इमेजेस सगळ्यात पहिले तुम्हाला ॲड करून घ्यायचे। तर सिम्पली मी इथनं काही इमेजेस ॲड करून घेतो। ठीक आहे, ओके, तर बघू शकता मी इमेजेस ॲड केलेले आहे। इमेज ॲड केल्याच्या नंतर आपल्याला एकदा इमेज चेक करून बघायचे की इमेज आपले परफेक्टपणे ॲड झालेले आहे की नाही। काही इमेजवर बॉर्डर किंवा काही प्रॉब्लेम येतो, म्हणजे परफेक्टपणे ॲड झालेले नसतात तर ते आपल्याला चेक करून बघायचे। तर बघू शकता हा इमेजेस परफेक्टपणे हे झालेला नाही, तर आपल्याला याला काहीच्या साईडच्या ऑप्शन बघू शकता इकडं सरकून असं परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचे आणि तर डबल मायनसचा ऑप्शन असेल याला ऑन करायचं, इक्वल करून टाकायचं। ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळे इमेजेस चेक करायची। तर बघू शकता याला खाली तुम्हाला बॉर्डर दिसत असेल खाल्ल्या साईडनी, तर त्याला अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं परफेक्टपणे। ठीक आहे, तर सगळे इमेजेस एकदा चेक करून बघायचे। तर बघू शकता आपले पुरे इमेजेस परफेक्टपणे ॲड झालेले आहेत। तर आपल्याला करायचं काय, इथं तुम्हाला ही फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली विटनेटचा ऑप्शन जसं असेल हे सगळं इमेजचं तुम्हाला ऑन करायचं आहे। तर सिम्पली मी सगळ्या इमेजचा आता ॲड करून घेतो। ठीक आहे, ऑन करून तर बघू शकता भावांना मी सगळ्या फोटोचे इमेजेस परफेक्टपणे विटनेट ऑन केलेला आहे। बघू शकता विटनेट ऑन केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल, सगळ्यात पहिले आता आपल्याला ऑडिओ ॲड करायचा आहे। ठीक आहे, इथं ऑडिओचं ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल त्या फोल्डरमध्ये तुम्हाला ऑडिओ सिलेक्ट करायचं आहे। तर सगळं काही मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर आपण परफेक्टपणे ॲड झालेलं बघून घेऊया म्युझिक। ठीक आहे, परफेक्टपणे ॲड झालेलं आहे। आता आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं आहे, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथं आपल्याला याच्यावरती यायचं या ऑप्शनवरती आणि इथं तुम्हाला 2 ट्रान्झॅक्शन इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचे। बघू शकता हे वाले। ठीक आहे, हा वाला एक घ्यायचा आहे आणि हा वाला एक 2 इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। बघू शकता हा वाला एक आणि हा वाला एक, हे 2 वाले। ठीक आहे, आणि हे इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं गेट मोडवरती जायचं आहे, गेट मोरवरती आणि डाटा ऑन करून हे इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचे। तर सिम्पली आपल्याला 1 नंबर याच्यावरती हा वाला इफेक्ट ॲड करायचा। ठीक आहे, बघू शकता 1 नंबरच्या याच्यावरती हा, सेकंड नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचा आणि सेकंड नंबरच्या याच्यावरती परत आपल्याला इथं हा वाला ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक इफेक्ट तो ॲड करायचा आहे आणि एक इफेक्ट हा स्टेप बाय स्टेप आपल्याला ॲड करायचे। बघू शकता अशा प्रकारे मी जसं करत आहे। तर सिम्पली मी सगळ्या व्हिडिओवरती आता इफेक्ट ॲड करून घेतो, तुम्ही पण अशा प्रकारे सगळ्याच्यावरती ॲड करून घ्या। ठीक आहे, तर भावांनो सगळ्याच्यावरती मी इफेक्ट ॲड केलेला आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड केलेला आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे,
व्हिडिओच्या एक नंबरला आल्याच्या नंतर आपल्याला इथं एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर बघू शकता आपल्याला कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जायचं आणि याला फुल टू स्क्रीन करायचं आहे. फुल टू स्क्रीन केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बॅक करायचं आहे आणि जर तुम्हाला ॲडजस्टमेंट दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि थर्ड नंबरची आणि सेकंड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. परत आपल्याला बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग दिसत असेल यावरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ऑडिओवरती जायचं आहे, ऑडिओवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला याला ऑफ करायचं आहे. ठीक आहे, ऑफ केल्याच्यानंतर इथं परत आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर आता इकडे आपल्याला पुढे यायचं आहे, जिथं आपला इमेज निघायला सुरुवात होती तिथं यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे. परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं आपल्याला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल कलरफुली. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला पण आपल्याला फुल टू स्क्रीन करायचं आहे. व्हिडिओ फुल स्क्रीन झालेला आहे, बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, तर आपण याला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडूया आणि ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर परत आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथं ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल यावरती येऊन याला ऑफ करायचं आहे. ठीक आहे, याच्यावरती जो ऑडिओ आहे तो ऑफ करायचा आहे. ऑफ केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, हेडवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ॲडजस्टमेंटवरती येऊन थर्ड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची ॲक्च्युअली आणि ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. व्हिडिओच्या एक नंबरला आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथं आपल्याला एक बॉर्डर PNG मिळून जाईल. ती बॉर्डर PNG आपल्याला इथं ॲड करायची. तर बघू शकता बॉर्डर PNG ॲड झालेली आहे. कैची साईडच्या ऑप्शन तो याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, ओके करायचे आणि हिची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा जो पण लोगो असेल तुमच्याकडे, तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला लोगो बनवायला येत नसेल किंवा तुमच्याकडे लोगो नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ चेक करू शकता. लोगो कसा बनायचा मी शिकवलेला आहे. ठीक आहे, तर इथनं आपल्याला लोगो घ्यायचा आहे. लोगो घेतल्याच्यानंतर असं झूम करायचं आणि याला बघू शकता इथं खाली परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे मध्यभागी. ठीक आहे, आणि इथं ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर लोगो जो आहे आपल्याला परफेक्टपणे शेवटपर्यंत घेऊन टाकायचा आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, लोगोवरती क्लिक करायचं, इथं ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता तुमचा जो व्हिडिओ आहे पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. ठीक आहे, तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय आहे, आपल्याला याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे बेकारचा. ठीक आहे, तर बघू शकता इथं आपल्याला व्हिडिओच्या लास्टला येते आणि इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील जो पार्ट आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर पूर्ण व्हिडिओचा आपण कट केलेला आहे. एकदम परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. इथं तुम्हाला शेअरचे आयकॉन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि आपला फुल स्क्रीन आहे व्हिडिओ. तर त्यासाठी आपल्याला 1080 मध्ये हा व्हिडिओ एक्सपोर्ट करावा लागेल. याची साईज जी आपल्याला पुढं ठेवायची आणि त्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भावांनो. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.